हॅलो बीबल. ओके, हॅलो हाय सगळेजण, कसे आहात? आम्ही चाललो आहोत आता कुठे कुठे चाललो आपण? आम्ही चाललो आहोत गणपतीची शॉपिंग करायला. आणि शॉपिंगचा ब्लॉग मी डिसाईड केलं की मी शॉपिंगचा ब्लॉग पण टाकते. बिकॉज आमच्या घरचा गणपती जरा स्पेशलच असतो. इव्हन सगळ्यांच्या घरचे बाप्पा स्पेशल असतातच, त्यात काही वाद नाही आहे. बट आमच्या घरचे बाप्पा पण स्पेशल आहेतच. सो आम्ही आमच्या बाप्पांसाठी ना मखर आणायला चाललोय. आणि आमच्या गौरीसाठी साड्या पण, गौरायांसाठी आमच्या घरी गौरी पण असते. सो गौरीसाठी आम्हाला साड्या पण घ्यायच्या, म्हणजे थोडी शॉपिंग करायची आहे बाप्पाची. सो आम्ही चाललोय आता शॉपिंगला. आणि आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही दोघी जण ट्विनिंग करणार आहोत. बट आम्ही ट्विनिंग नाही केलं, कारण रिधीला ह्या जीन्सवरती हा टॉप खूप छान दिसत होता. सो रिधीला मी हाच टॉप वेअर केला. राईट त्याच्यामध्ये पण झाले असं की आम्हाला जायचंय शॉपिंगला, बट मला ब्लॉग शूट करायचा आणि माझ्या फोनला चार्जिंग नाहीये. सो दिसतंय का मी अडॅप्टर टच करून मी शूट करत करत चार्ज पण करतेय. आम्ही आरुषाचा वेट करतोय. आरुषचं ट्युशन असतं, आरुष आता सुटेलच ट्युशनवरून. सो तो आला की आम्ही आता निघणारच आहोत. आम्ही पुढचं शूट टाकत राहील. प्लीज सगळा ब्लॉग कंटिन्यू बघा. ओके ओके, फायनली आरुष इज हिअर आणि आम्ही आता निघतोय. हा काय तुझं तिकडे? हिला काय हवंय? ती बॉटल नाही घ्यायचं आपल्याला जायचं. आपण नाही आणलं पाहिजे. चल आपण नाही. डब्या तुला काय कळतं ग? तू काय बघते रे? तुझे डाडू का सिरियस आहे रे? तू सिरियस आहे खूप सारं. स्माइल कर म्हणा, स्माइल कर जरा. सो आरुष आल्यावरती आम्ही निघालोय आता. ऍक्च्युली ना मी एक रील बघितलेली की तिथे मखरसाठी म्हणजे लाईक खूप छान छान होते ते डिझाईन्स. आणि आम्ही आता ते बघणार आहे पहिले तर जाऊन, आणि नंतर मग आम्ही गौरीसाठी शॉपिंग करणार आहे. बेस्ट पार्ट हा असेल की आम्हाला गणपतीसाठी लागणार बाकीचं सगळं सामान भेटलं होलसेलमध्ये, तर आम्ही ते पण परचेस करणार आहे. शॉपिंग हा घेईन ना. सो आम्ही निघालो शॉपिंगला. आणि असं झालं की बाहेर एवढ्या साड्या लावलेल्या, असं मन करत होतं यार शॉपिंग करायला पाहिजे साड्यांची. पण ऑकेजन कोणता नव्हता, त्याच्यामुळं ठीक आहे म्हटलं बघ गौरीच्याच फक्त साड्या घेऊया. शॉपमध्ये गेलो, कलेक्शन खूप सारं होतं पण दाखवतच नव्हतं व्यवस्थित. त्यांना रेंज सांगितली आम्हाला की गौरीसाठी हव्यात एवढ्या रेंजपर्यंत, पण बिलकुल व्यवस्थित डिझाईन होत्या. त्याच डिझाईन्स. आणि आपण ना त्याच डिझाईन बघून बोर होतो ना, काहीतरी नवीन हवं असतं. मग त्याच्यामुळं आणि मला गौरी म्हणजे थोडंसं अट्रॅक्शन, थोडंसं अट्रॅक्टिव्ह साड्या, अट्रॅक्टिव्ह कलर. मग ह्या दोन आम्ही साड्या फायनल केल्या. हजबंड आणि मला पण आवडल्या. कलर थोडेसे छान होते, ब्रिंजल कलर वगैरे. ते झालं की भूक लागली. आम्ही डिसाईड केलं होतं की बाहेर जेवायचं, पण रिधूला आणि आरुषला पण पाणीपुरी दिसलं की त्यांना कंट्रोल नाही होत, क्रेविंग होतच. आणि हजबंडला पण आवडते आणि हिला तर बोलूच नको. आरुष तर आमचा वा 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 पाणीपुरीमध्ये तो एकदम त्याला पाणीपुरी म्हणजे तो खूप म्हणजे लाईक एका टाईमला 2-2, 3-3 प्लेटमध्ये ते खाऊ शकतो. त्याला खूप आवडते पाणीपुरी. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि परत गणपतीच्या शॉपिंगसाठी निघालो. आपण वृंदावनला जाऊ. कुठे वृंदावन रे? काय पण आता जेवायचं का 7 वाजता? जाऊ आपण वृंदावनला. आम्ही डिसाईड केलं होतं की आयता मखर घेणार नाही का, पण मखरच्या प्राइजेस ऑलमोस्ट 10,000-12,000 सांगत होतं. सो डिसाईड केलं की आपण होलसेलमध्ये जाऊया, जे सामान लागतं ते घेऊया आणि मखर आपण घरी बनवूया. सो आम्ही तिथून सगळं लागणारं मखरचं सामान घेतलं. फोटो शॉपिंग करून आम्ही घरी निघालो. डिसाईड केलं तर बाहेर जेवायचं, पण कंटाळा खूप आलेला. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही घरीच जेवण ऑर्डर करणार. मम्मी जाता जाता स्विगीवरून ऑर्डर टाकलं आणि आम्ही घरीच जेवायचं डिसाईड केलं आणि गेलो. डॉडला विचारलंस का तू? जेवणावरती जायचं बच्चा, आता लगेच डॉडला जेवण तरी करू देत ना.
हा होता आजचा ब्लॉग. हे आरुषच्या पायाला थोडंसं लागलं होतं म्हणून मी हळद लावत होते. सो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ह्याच्यानंतरचा पण ब्लॉग बघा, कारण तो आम्ही गणपती बसवतानाचा शूट केलेला आणि तो तुम्हाला तर खूप जास्ती आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.